माधव बरं झालं म्हणतास, पण त्याच्या चेहऱ्यावरचो आधीच होते दिसना नाही. हे वहिनीने सांगितल्या रिपोर्ट नॉर्मल हत, पण ह्या सगळा डॉक्टर निस्तरू शकत नाही. आता त्या का बरं वाटतं, उद्या परत काहीतरी होईल. म्हणजे खरं तर मी हे सांगणार नव्हते, पण माधवाची अवस्था बघून सांगूची लागतं. काय झालं त्या सांगशील? त्या दिवशी मी रघुनाथ गुरुवांका भेटाक देवशेतात गेलेले. म्हटलं रघुनाथ काकाच्या हातापाया पडान आणि त्यांना सगळं निस्तरूक सांगा. पण थंय रघुनाथ काकांसोबत नार्वेकर मंडळी होती. काय? नार्वेकर थाय काय करी होते? आता देवशेतात काय काम असणार? आणि त्याच्यानंतर माधव आजारी पडलो म्हणून अभिरामाक सांगताय त्या नार्वेकरांची सोरीक नको आपल्याला. आता खरा काय खोटा काय एकदा बघूकच व्हाय. म्हणजे मी सांगते त्याच्यावर विश्वास नाही ना तुझो? तसं नाही रे, पण आपण भैरवनाथाच्या मंदिरात एकदा माधवाक नेऊक वया. आहे वहिनी ऐकते काय? ती का समजूक वया. कोण समजावणार? आर्चिस. मी होय आर्चिसा, तुझ्या बापाशी बरा वाटूक भया ना. महा एवढं प्रयत्न करू काय हरकत आ? हो पण मम्मा. तू सांगते का ती ऐकतली? ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो. माधवा ये. काय चाललंय अर्शी? बस इथं बस बस रे. अरे आराम करायचास ना. अरे कंटाळा आला होता रे, म्हटलं खाली जाऊन जरा पाय मोकळे करावे. माधवा हा? मी काय म्हणा होते, म्हणजे एवढा आजार पण झाला, अजून तुका बरा वाटणार नाही. एकदा भैरवनाथाच्या देवळात जाऊन पाया पडून इलास ना की सगळा बरा होतला. हा. त्याला विकनेस आहे, अजून बाहेर नाही जात आहे. मम्मा गाडीत तर जायचंय. अर्चिस तू पण. मम्मा प्लीज, ही एकच रिक्वेस्ट करतो. आणि तसंही पायाच पडायला जायचंय ना. आणि ऍटलिस्ट गावातलं एक जुनं देऊळ बघायला मिळेल. अजून तुझ्याकडनं काही मागणार नाही, प्लीज इतकं. अगं तो एवढा म्हणतोय तर ठीक आहे अर्चिस, तुला देऊळ बघायचंय म्हणून मी तयार आहे, पण एका अटीवर. मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर. चालेल, काहीच हरकत नाही. जाऊया आपण. आजी आम्ही जातो. हा देवच पावलं म्हणायचं, त्याच्याच मनात होता, त्यानेच तुमका बोलावला.